दिवसाची सुरुवात येशूबरोबर एक प्रसिद्ध गायिका होऊन गेली आणि ती गायिका तिने गाणी गायली आणि ती खूप प्रसिद्ध होती. अनेक ठिकाणी ती कार्यक्रम करत असे आणि तिला प्रचंड प्रसिद्धी होती, पैसा खूप मिळाला होता. हळूहळू काही वर्षांनी ती थोडीशी अस्वस्थ व्हायला लागली. तिला असं वाटायला लागलं की ह्यामध्ये सुख नाही आणि हळूहळू मग ती दारूच्या आहारी गेली, ड्रग्स घ्यायला गेली. परंतु हे सुद्धा तात्पुरतं असायचं. एकदा त्याचा परिणाम निघून गेला की ती परत दुःखी व्हायची. अशा वेळेस एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला आग्रहाने एका चर्चला ती घेऊन गेली रविवारी. आणि त्यावेळेस पाळक साहेबांनी असा संदेश ते ठिकाणी देत होते की प्रभू येशू ख्रिस्त हा पापी लोकांबरोबर राहतो, त्यांच्याबरोबर जीवतो. आणि तिला ते खूप असं वाटलं की मी खरोखर देवापासून खूप दूर गेलेली आहे आणि मला जर असं असेल तर मला सुद्धा तो स्वीकारेल का. त्या रात्री ती घरी आली. रात्रभर तिने प्रार्थना केली आणि तिने प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला. त्यानंतर तिने अनेक ख्रिश्चन गीते लिहिली आणि ती देवाकडे वळली होती. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा पापी लोकांना जवळ केलं होतं आणि ह्याबाबत परुषी लोक होते, सर्व काही जे लोक होते ते त्याचा निषेध करायचे, त्यांना ते आवडायचं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पापी लोकांसाठीच आला होता. कारण रोग्यास वैद्याची गरज असते, निरोग्यास नाही. ही गोष्ट सत्य आहे की येशू पापी लोकांचा स्वीकार करतो. कारण देवाचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक ह्याचा 15वा अध्याय 2रं वचन, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 15 and verse 2. तेव्हा परुषी व शास्त्री ही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.